नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात उपवासासाठी खास टम्म फुगलेले अतिशय चविष्ट अशा साबुदाणा वड्यांची रेसिपी। साबुदाणा वडे सर्वच जण बनवतात, पण बरेचदा साबुदाणा वडे खूप तेल पितात किंवा करताना तेलामध्ये फुटतात, तर ते तसं होऊ नये म्हणून खास टिप्स सह आज मी तुम्हाला साबुदाणा वड्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 कप साबुदाणा। घरगुती अशी मोठ्या आकाराची वाटी देखील तुम्ही साबुदाणा मोजण्यासाठी घेऊ शकता। साबुदाणा सर्वप्रथम आपण पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। हा साबुदाणा धुतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे काढून टाका, म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही। हे बघा, यातील पाणी मी पूर्णपणे काढून टाकलं आहे। आणि आता 2 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी पाणी घालणार आहे। निम्मच पाणी घालायचं आहे। साबुदाणा वड्याचं जे टेक्स्चर आहे ते साबुदाणा कसा भिजतो त्यावर देखील अवलंबून असते, त्यामुळे पाण्याचं माप अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा। 2:1 असं प्रमाण घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवू आणि 7 ते 8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी साबुदाणा भिजायला ठेवायचा आहे। साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजणं गरजेचं आहे, म्हणजे वड्यांचं टेक्स्चर खूप छान येतं। हे बघा, मी रात्रभर साबुदाणा भिजवला आणि सकाळी तुम्हाला ह्याचं टेक्स्चर दाखवते। किती छान, अगदी हलका सुटसुटीत आणि मोकळा हा साबुदाणा भिजला आहे। बघा, एक एक दाणा मोकळा आहे आणि आतपर्यंत भिजला गेला आहे। साबुदाणा जर खूप कोरडा असला तर वडे सुटतात, आणि जर यांनी खूप पाणी पिलं असलं किंवा खूप चिकट जर झाला असला तर साबुदाणा वडे तेल पितात। त्यामुळे हा असा मोकळा भिजणं गरजेचं आहे। एक एक दाणा अगदी मोकळा झाला आहे, हे बघा, आणि आतपर्यंत भिजला। आता हा सर्व साबुदाणा मी असा छान मोकळा करून घेते, सुटसुटीत करून घेते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 4 मध्यम आकाराचे बटाटे। बटाटे उकडून मी त्याची साल काढून घेतली आहे। आणि तुम्ही जर मोठ्या आकाराचे बटाटे घेणार असाल तर अगदी 3च बटाटे पुरेसे होतात। सर्वप्रथम किसणीवर आता हे उकडलेले बटाटे आपण किसून घेऊया। बटाटा नेहमी करता किसणीवर किसून घ्या, म्हणजे बाइंडिंग छान येतं। आपण कधी कधी जर हाताने असे कुचकरून बटाटे वापरले तर मध्ये मध्ये बटाट्याचे असे गोळे गोळे राहू शकतात, त्यामुळे छान किसणीवर किसून घ्यावे। हे बघा, या पद्धतीने सर्वच बटाटे मी इथे किसून घेतले आहे। आता हा मोकळा केलेला साबुदाणा आपण यामध्ये घालू। यामध्ये आपण घालूयात 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे छान मंद आचेवर खमंग भाजून घेतले, त्यामुळे छान तांबूस असा हा कूट झाला आहे। चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू। तुम्हाला जर हे असे मिरचीचे तुकडे आवडत नसतील तर तुम्ही याऐवजी मिरची बारीक कुटून देखील घेऊ शकता। 1 टीस्पून जिरं, उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका। आणि 1 टीस्पून साखर। थोडी साखर घातली की ह्या वड्यांची चव खूप मस्त येते, पण तुम्हाला आवडत नसेल तर साखर देखील नाही घातली तरी चालेल। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बटाट्याचं प्रमाण देखील यामध्ये व्यवस्थित असायला हवं। कधी कधी बटाटे जास्त देखील झाले की साबुदाणा वडे खूप तेल पितात। हे बघा, छान आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता व्यवस्थित बाइंडिंग कन्सिस्टन्सी याची आहे। आपण जर असं हातामध्ये घेतलं तर अगदी सहज याचा गोळा होतो आहे। खूप ओलसर नाही, पण खूप कोरडं देखील नाही आहे। आता आपण वडे करून घेऊ। त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे वडे बाइंड करताना हाताला चिकटणार नाही। आता ह्यातील थोडं थोडं मिश्रण घेऊ आणि आपल्याला अगदी घट्ट हे दाबून घ्यायचं आहे। अगदी दाबून दाबून ह्याचा एक बॉल बनवायचा आहे। हे मिश्रण व्यवस्थित दाबून जेव्हा आपण वडे बनवतो तेव्हा वडे तेलामध्ये सुटत नाही। हलक्या हलक्या हाताने दाबलेले वडे तेलामध्ये टाकल्यानंतर
सुटतात। हे बघा, थोडं चापट करून घेऊ। जरा याचे काठ देखील दाबून घ्या, म्हणजे वडे दिसायला अगदी सुबक दिसतात। हे बघा, छान असे मी हे वडे दाबून घेतले आहे। बघा, ह्याच पद्धतीने आता सर्व वडे करून घेऊया। वडे अगदी घट्ट दाबून दाबून तुम्ही तयार करा, म्हणजे तेलात सुटत नाही। बघा, इथे काही वडे मी तयार करून घेतले आहे। आता आपण हे वडे तेलामध्ये तळून घेऊ। शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी वडे तळणार आहे। तुम्ही उपवासाला तेलामध्ये तळलेलं खात नसाल तर तुपामध्ये तळले तरी चालेल। तेल मध्यम गरम झालं की त्यामध्ये मावतील एवढेच वडे घालायचे आहे। हे बघा, सहज मावतील एवढेच वडे घाला। सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। जर तेल खूप कमी तापलेलं असलं आणि त्यामध्ये वडे घातले तरी टेम्परेचर कमी असल्यामुळे हे वडे तेलामध्ये सुटतात, आणि जर खूप तेल तापलेलं असेल तर वडे टाकता बरोबर करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात। त्यामुळे तेलाचं टेम्परेचर देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। मध्यम आचेवर छान दोन्ही बाजूनी पलटून पलटून आपण हे वडे आता तळून घेऊया। वडे जसे जसे तळून होतात तसतसे ते फुगायला लागतात। सुरुवातीला जेव्हा आपण वडा तेलामध्ये टाकतो तेव्हा तो जड जाणवतो, झाऱ्याला त्याचं वजन जाणवतो, आणि जसजसा वडा तळून होतो तसतसा तो फुगतो आणि आकाराला मोठा दिसतो, पण त्याच मानाने त्याचं वजन आपल्याला कमी जाणवतं, हलका होतो। अगदी हलके झाल्यानंतर ते छान कुरकुरीतही होतात आणि साबुदाणा वडा आतपर्यंत तळला जाण्याची ही एक खूण आहे। झाऱ्यांनी तुम्ही उचलून जर बघितलं तर त्याचं वजन तुम्हाला कमी कमी झाल्यासारखं वाटतं आणि फुगल्यामुळे आकारमान वाढल्यासारखं वाटतं। बघा, दोन्ही बाजूनी हे छान तळून घेऊ। हे बघा, किती छान अगदी कुरकुरीत हे साबुदाणा वडे तळून झाले आणि अगदी टम्म फुगले, छान गोल गरगरीत झाले आहे। आता ह्यातील तेल निथळू आणि आपण हे वडे काढून घेऊया। खूप क्रिस्पी हे वडे होतात आणि कोणीही बनवू शकेल, अगदी सोपी अशी रेसिपी आहे। फक्त पाण्याचं आणि बटाट्यांचं प्रमाण लक्षात ठेवा। ह्याच पद्धतीने आता सर्व वडे मी तळून घेते। हे बघा, हे वडे देखील किती छान क्रिस्पी झाले आहे। आता आपण हे देखील काढून घेऊ। अतिशय चविष्ट टम्म फुगलेले असे साबुदाणा वडे तयार आहे। हे बघा, एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते। वरच्या बाजूनी छान क्रिस्पी झाले आहे, आतमध्ये देखील बघा किती छान पोकळ आणि हलके असे झाले आहे, खूप मस्त फुगले। हे साबुदाणा वडे तुम्ही घरच्या गोड दह्याबरोबर, नारळाच्या चटणी बरोबर, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खा, खूप मस्त लागतात। ह्या पद्धतीने जर वडे बनवले तर कधीही बिघडणार नाही। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।